नातीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात कर्तृत्ववान आजीचा ग्रंथतुला करून वाढदिवस उत्साहात साजरा। माणसाच्या आयुष्यात संकट कितीही मोठी आली तरी जिद्द, कष्ट आणि मुलांवरील प्रेम यांच्या जोरावर संसार उभा करता येतो। याचं जिवंत उदाहरण म्हणजे निमोणे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील श्रीमती सुनीता सुरेश पोपळघट होय। आयुष्यभर संघर्ष करत आपल्या 4ही मुलांना घडवणाऱ्या या कर्तृत्ववान माऊलीचा 67वा वाढदिवस नातीच्या साखरपुडा समारंभात अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात ग्रंथतुला करून साजरा करण्यात आला। श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात कुटुंबियांनी सुनीता पोपळघट यांच्यावरील प्रेम, आदर आणि कृतज्ञता अनोख्या पद्धतीने व्यक्त केली। या कार्यक्रमाचे आयोजन त्यांचा मुलगा गणेश पोपळघट आणि संपूर्ण पोपळघट परिवाराने केले होते। पोपळघट परिवार हा मूळचा निमोणे गावचा। विवाहानंतर काही वर्षातच सुनीता पोपळघट यांचे पतीचे दुःखद निधन झाले। त्यावेळी आशा, उषा, मीरा आणि गणेश ही 4 लहान मुलं त्यांच्या पदरात होती। संसाराचा आधार हरपल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही। पतीचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अक्षरशः कंबर कसली आणि दुसऱ्याच्या शेतात राबत दिवसरात्र मेहनत घेत आपल्या मुलांना मोठं केलं। अत्यंत हालअपेष्टा सहन करत त्यांनी मुलांवर उत्तम संस्कार केले। तर आज त्यांच्या 3ही मुले आपल्या संसारात सुखी आहेत, स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या आहेत। तर मुलगा गणेश पोपळघट हा पंचक्रोशीत एक आदर्श मोबाईल व्यावसायिक म्हणून परिचित आहे। त्याचा मनमिळावू स्वभाव, मित्र नातेसंबंध जपण्याची वृत्ती आणि आईप्रती असलेली सेवाभावना सर्वांनाच भावणारी आहे। गणेश यांना त्यांची पत्नी सौ मनीषा यांचीही तितकीच प्रेमळ साथ लाभली। सासूची सेवा करणारी, प्रेमळ आणि सर्वांना आपलंसं करणारी अशी त्यांची ओळख आहे। त्या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद पांचाळ यांच्या कन्या आहेत। दरम्यान सुनीता पोपळघट यांच्या थोरल्या कन्या उषा यांच्या मुलीच्या साखरपुडा समारंभाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं। मुलगा, मुलगी, सून, नातवंडे तसेच त्यांचे बंधू किशोर थोरात यांनी मिळून या संघर्षमय माऊलीचा वाढदिवस अतिशय भावनिक वातावरणात साजरा केला। यावेळी त्यांची ग्रंथतुला करण्यात आली आणि समाज प्रबोधनाचा संदेश उपस्थितांना ग्रंथाचे वाटप करण्यात आले। याप्रसंगी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविबापू काळे, निमोणेचे माजी सरपंच संशयाबा काळे, दत्तात्रय जाधव, शांतीलाल होळकर, प्रमोद पांचाळ, शांतीलाल शेटिया, सुनील पोपळघट, सुनील चौहान, झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन गौतम दळवी यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश पोपळघट यांनी मानले। हा सोहळा केवळ वाढदिवस किंवा साखरपुडा समारंभ न राहता संघर्षातून उभी राहिलेल्या एका माऊलीच्या कर्तृत्वाला दिलेली मानाची सलामी ठरली। सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मणियार।